मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा 6वा हप्ता हा वितरणास सुरू झालेला असून दर दिवशी निवडक महिलांना या योजनेचे 2100 रुपये पाठवले जात आहेत। पण आता यामध्ये नवीन नियम असून घरात जर या 5 वस्तू असतील तर महिलांना 6वा हप्ता तसेच यापुढील 7वा 8वा व कोणताही हप्ता मिळणार नाही। तर त्या वस्तू कोणत्या आहेत व नियम व अटी काय आहेत हे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, कारण की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल किंवा अपात्र झालेला असाल तर ते चेक कसे करायचे याचा व्हिडिओ मी लवकरच या चॅनलवर अपलोड करणार आहे, जेणेकरून की सर्व महिलांना आपली पात्रता किंवा अपात्रता तपासता येईल। तर या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल। आपण पाहू शकता मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पोर्टलवर आलेलो असून पोर्टल उघडताच आपल्याला येते पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या 1,12,00,000 पाहायला मिळते। तर पोर्टलवर मंजूर अर्जाची संख्या 1,12,00,000 पैकी 1,66,00,000 अर्ज मंजूर झालेले आहेत। आता या 1,66,00,000 मधून महिला वगळित करण्यात येणार आहेत का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रतेसाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। तसेच राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलांचेच अर्ज घेतले जाऊ शकतात। त्यानंतर किमान वयाची अट ही 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत। त्यानंतर पाहायला गेलं तर लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे आहे। तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। बहुतेक महिलांनी नियम व अटी न वाचता फॉर्म भरले होते व त्या महिला या योजनेमध्ये बसत नव्हत्या, तरी देखील त्यांनी फॉर्म भरून 7,500 रुपये हे लाडकी बहीण योजनेपासून मिळवले आहेत। आता ते महिला अपात्र कशा होणार आहेत चला पाहूयात। जर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्या महिला या योजनेमधून अपात्र ठरविल्या जाणार आहेत। तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे टॅक्स भरत आहेत या देखील महिला अपात्र ठरल्या जाणार आहेत। जसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि रुपये 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी, कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये 2100 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील तर ते अपात्र ठरविल्या जाणार आहेत। तसेच जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुमचे अर्ज हे रद्द केले जाणार आहेत। यामध्ये ट्रॅक्टर वगळून तुमच्याकडे कोणतीही 4 चाकी वाहने असतील तर त्या महिला अपात्र ठरविल्या जाणार आहेत।